जय देव जय देव जय देव जय देव जय श्री शंकर राम आरती गौरव खरं आम्ही जनतेसमोर जात असताना विकासाच्या मुद्द्यावरती जातो आहे आणि जनतेचे सेवक म्हणून मला वाटतं आमची भूमिका राहिली. आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब, आमच्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ, नामदार आदरणीय गिरीश भाऊ, नामदार गुलाबराव पाटील, आदरणीय माजी मंत्री गुलाबराव देवकर साहेब, या सर्वांच्या माध्यमातून मला वाटतं आम्ही जनतेमध्ये, कारण महायुती आपल्या राज्यामध्ये आणि राज्यामध्ये महायुती किती विकास करते हे आपण सर्व जनतेने पाहिलेलं आहे आणि जनता आम्हाला 100% आशीर्वाद देईल. मागच्या वेळेलासुद्धाही चारही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे इथे जनतेने आशीर्वाद दिले होते आणि आतासुद्धा महायुतीमध्ये जनता आम्हाला आशीर्वाद देईल अशी आम्हाला 100% अपेक्षा आहे. आमचे चारही उमेदवार विजयी होतील. त्याच्यातले 4पैकी एक बिनविरोध झालेले आणि आम्ही कोणावरती टीका टिप्पणी करण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावरती जनतेसमोर जातो आहे आणि जनतेने विकास पाहिलेला आहे. काम सांगत असताना सर्वच कामं झाले का नाही, काही कामं राहिलेली याची जाणीव आम्हाला आहे. येणाऱ्या काळामध्ये राहिलेले कामं आम्ही 100% करण्याचा प्रयत्न करू. पण जळगाव शहरामध्ये जे भरीव कामं होती, जे ब्रिजचे कामं असतील, महापालिका कर्जमुक्त असेल, समांतर असतील, बायपास, हे सर्व MIDC असेल, हे सर्व प्रश्न मार्गी लागले. 2018ला जे प्रश्न प्रलंबित होते ते सर्व विषय मार्गी लागलेले आहेत. आता फक्त मूलभूत सुविधासाठी काही भाग राहिलेला आहे, तो येणाऱ्या काळामध्ये आम्ही करणार. मी नम्रपणे जनतेला आवाहन करू इच्छितो की जनतेचे आशीर्वादच आम्हाला काम करण्यासाठी प्रेरणा देतात. जनतेने आम्हाला चारही उमेदवार आणि जळगावमध्ये सुद्धा महायुतीला आशीर्वाद द्यावे असे नम्रपणे जनतेला आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मामा, या प्रभागामध्ये 13मध्ये बंडखोर उमेदवार या ठिकाणी उभा आहे, त्या संदर्भात तुम्ही काय सांगा? बघा, कार्यकर्ता हे मागणं सिटिंग होते, प्रयत्नही केलं, पण महायुती झाल्यामुळे काही अडचणी आल्या. त्यांचं नाराजी असेल आम्ही ते दूर करण्याचा प्रयत्न करतो आहे. आदरणीय नामदार गिरीशभाऊ असतील, नामदार गुलाबभाऊ असतील, आप्पासाहेब असतील, आम्ही सर्व त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करतो आहे. पण भविष्यात ती नाराजी दूर होईल आणि जनतेला माहीत असतं की अपक्ष इतकं सोपं नसतं. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहनं मला वाटतं लोकांना जनरल असतं आणि विकास कोण करू शकतं हे जनतेने पाहिलेलं आहे. सत्तेच्या बाहेर विकास होऊ शकत नाही. गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत महायुतीचे सरकार आहे आणि मला वाटतं जनतेचा विकास करणं हेच ध्येय ठेवून जनता 100% आशीर्वाद देईल.